थेट जाऊया मनसेच्या पत्रकार परिषदेत, ज्या ठिकाणी बा नांदगावकर संवाद साधतात। वाढीव बिलांमध्ये अशा प्रकारची मागणी केलेली नसताना सुद्धा राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी मागणी त्यांनी स्वतःहूनच ती जाहीर केलं होतं की 100 युनिट पर्यंत आम्ही सवलत देऊ, माफी देऊ म्हणून। हा विषय ज्याला वाढीव वीज बिलादारांचा आला त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातर्फे सगळ्यात प्रथम आमचं शिष्टमंडळ ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भेटलं। त्याच्यानंतर ऊर्जा सचिव असीम गुप्ता यांना आमचं शिष्टमंडळ भेटलं। त्याच्यानंतर बीएसटीचे जे काही अध्यक्ष आहेत, जनरल मॅनेजर बगाडे, त्यांना आमचं शिष्टमंडळ भेटलं। किंबहुना अदानी ग्रुपचे चीफ ऑफिसर सन्माननीय शर्माजी हे स्वतः येऊन राजसाहेबांना भेटले। बीएसटीचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या संदर्भात राजसाहेबांना येऊन भेटले। रिलायन्स ग्रुपचे लोक येऊन भेटून गेली। त्याच्यानंतर सुद्धा या वाढीव वीज बिलाच्या बाबतीमध्ये राज्य सरकार कोणता निर्णय घ्यायला तयार नव्हता। मध्यंतरी आलेल्या माहितीप्रमाणे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे साधारण 10,000 कोटी रुपयाची मागणी केली होती। दुर्दैवाने केंद्र सरकारने पैसे दिले की नाही दिले त्या खोलात आम्ही काही जात नाही, परंतु राज्य सरकार म्हणून सरकारची जबाबदारी होती का दिलेला शब्द हा पाळला पाहिजे होता आणि म्हणून ते शब्द पाळत नव्हते। म्हणून बरेचसे लोक साहेबांकडे येऊन जात होती आणि म्हणून साहेब शेवटचा पर्याय म्हणून राज्यपाल महोदयांकडे आमचे पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटले। राज्यपालांशी चर्चा केल्यानंतर राज्यपालांनी सांगितलं की आपण पवार साहेबांशी, शरद पवार साहेबांशी जर बोललात तर फार बरं होईल। त्यानंतर सन्मान्य राजसाहेब हे शरद पवार साहेबांशी बोलले। शरद पवार साहेबांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी मला एक निवेदन पाठवा म्हणून सांगितलं। त्याप्रमाणे साहेबांनी त्याला निवेदन सुद्धा वेगवेगळ्या कंपनीच्या नावाचे पाठवले आणि अजूनही त्याच्या बाबतीमध्ये काहीच नाही। आणि आता ऊर्जा मंत्र्यांनी निर्णय घेतलाय की कोणत्याही प्रकारे आम्ही वीज बिलात सूट देऊ शकत नाही आणि म्हणूनच खरं पाहता ही महाराष्ट्राच्या 11.5 कोटी जनतेची घोर फसवणूक आहे, विश्वासघात आहे आणि म्हणूनच ही तुमच्या श्रेयवादाच्या लढाईमुळे महाराष्ट्राच्या जनतेने का भोगायचं आणि यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातर्फे आम्ही आज सरकारला अल्टिमेट देतो आहोत। सोमवारपर्यंत सरकारने जर कुठलाही निर्णय या बाबतीमध्ये घेतला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर तर मोर्चे काढेलच, पण त्याच्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचंड उग्र असे आंदोलन होतील आणि आम्ही पक्षातर्फे समस्त महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो आहोत, विनंती करतो आहोत की आपण सुद्धा या मोर्चांमध्ये सहभागी व्हा। किंबहुना हा पब्लिक क्राय होण्याची आवश्यकता आहे आणि राज्य सरकारचे डोळे उघडण्याची आवश्यकता आहे। अन्यथा जर राज्य वीज मंडळाची लोक तुमची बिलं वगैरे कापायला जर आली तर आमचे महाराष्ट्र सैनिक हे स्वतः जातीनिशी तुमच्या सोबत राहतील आणि त्याच्यावर जर उलटी सुलटी कारवाई काय झाली, आमच्या सैनिकांच्या हातून जर काही प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारची राहील। आणि म्हणून मी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो, खास करून का खबरदार, तुमच्या घरामध्ये सुद्धा इलेक्ट्रिकची बिलं आलेली आहेत। एका बाजूला तुम्ही मंत्र्यांची बिलं माफ करता, पण सर्वसामान्य माणसांच्या घराची तुम्ही जर कनेक्शन कापणार असाल तर मात्र आमचं नवनिर्माण सेना हे तुमचं सुद्धा कनेक्शन कापल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आम्ही तुम्हाला अल्टिमेट मुदत देतो आहोत आणि हा पक्षाचा आदेश आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती सुद्धा आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोर्चे काढा, सोमवारपर्यंत वाट पाहूया। अन्यथा तुम्हाला काय भविष्यात करायचंय ते सांगण्याची आवश्यकता नाहीच। पुढे आम्हाला विश्वास आहे पवार साहेबांचा, कारण पवार साहेबांशी राजसाहेब बोलल्यानंतर पवार साहेब बोलले होते की मी राज्य सरकारची बोलतो म्हणून, पण मला वाटतं आता पवार साहेबांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली नाही असं आम्हाला वाटते। आणि म्हणून पवार साहेब, तुमचं आणि राजसाहेबांचं बोलणं झालेलं आहे। या सरकारचे सर्वात तुम्ही म्हणून आता कॅबिनेटची मीटिंग होणार आहे, त्या मीटिंग मध्ये तुमचा आदेश द्या आणि श्रेयवादाची लढाई न करता तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने तो निर्णय घेतला असं जाहीर करून टाका आणि लोकांचं जी बिल आहे
ती माफ करून टाका, अन्यथा आम्हाला आंदोलन लोकांच्या सोबत घेऊन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित सांगतो. आणि हे केवळ तेवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही, त्याच्या पुढेही आणखी पक्षप्रमुख जो निर्णय घ्यायचा तो घेतीलच आणि यथावकाश तुम्हाला कळवतील. नांदगावकर साहेब, प्रश्न असा आहे की आंदोलनाचं स्वरूप कसं असणार, म्हणजे मोर्चे काढण्यात येणार आहेत, म्हणजे कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे? नाही, आंदोलन असं आहे की आता सुरुवातीला आम्ही संपूर्ण सोमवारपर्यंत मुदत देतोय. सोमवारच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चे आमच्या लोकांचे निघतील आणि मोर्चामध्ये लोकांचा सहभाग प्रचंड प्रमाणात होईल. आणि आम्ही लोकांना सांगणार आहोत की आता वीज बिल भरू नका. बऱ्याच लोकांनी वीज बिल भरले सुद्धा मुंबई शहरासारख्या ठिकाणी, आणि म्हणून आता वीज बिल भरू नका, पाहू पुढे काय होतं ते. राज्य सरकारला भाग पाडलं पाहिजे आणि म्हणून पुढच्या आंदोलनही अत्यंत उग्र स्वरूपाची होतील. त्या आंदोलनाचे स्वरूप मी आता काय सांगत नाही. राज्य सरकारला आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशा प्रकारचे आंदोलन करू इच्छिते. तोपर्यंत कृपया वीज बिल भरू नका, नाहीतर आपल्याला वीज बिल भरायचं नाही, पण आता भरू नका असं आम्हाला आपल्याला विनंती करायची आहे. वीज बिल भरू नका असं आवाहनच आपण करताय. वीज बिल भरू नका असं आवाहन लोकांना करताय. हो, बिलकुल करायलाच पाहिजे. कारण आमची मागणी होती एप्रिल, मे, जून ह्या 3 महिन्यामध्ये जी वाढीव वीज बिलं आलेली आहेत त्या वाढीव वीज बिलाचा सरकारने काहीतरी गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे होता. दुर्दैवाने राज्य सरकारने दिवाळीमध्ये आम्ही गोड बातमी देऊ, 100 युनिटपर्यंत आम्ही वीज बिल माफ करू, अशा घोषणाबाजी त्यांनीच केल्या होत्या. आणि तुमच्यामध्ये जर एकोपा नसेल तर त्याचं लोकांनी का भोगायचं. आणि म्हणून आता वीज बिल भरू नका हे सांगण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आम्ही लोकांना सांगणार आहोत. पण तुमचाही सहभाग या आंदोलनामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे अशी लोकांना मी आवाहन करतोय. ऊर्जा मंत्र्यांकडून किंवा ऊर्जा विभागाकडून एक थकबाकीची माहिती देण्यात आली आहे की भाजपच्या काळात किंवा मागच्या काळात किती एवढी थकबाकी आहे, त्यामुळे आता अडीअडचण दिसत आहे, असा एक आरोप प्रत्यारोप सुरू आहे. 1995 साली ज्यावेळेला राज्य सरकार आलं होतं, युतीचं सरकार बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेला या राज्यावरती 16,000 कोटीचं कर्ज होतं. आज या राज्यावरती जवळजवळ 5.5 लाख कोटीचं कर्ज आहे. आमचं म्हणणं आहे जर एसटीला आपण 1,000 कोटी रुपये दिलेतच ना, त्यासाठी 2 आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या, म्हणजे आता सामान्य माणसाने आत्महत्या करायला पाहिजेत का? त्याच्यानंतर तुम्ही वीज बिल माफ करणार का? तुमच्यावरती किती कर्ज आहे, किती डेफिसिट मध्ये वीज बिल महावितरण, त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. ज्या तुम्ही अदानी, रिलायन्स, टाटा वगैरे वगैरे कंपन्यांना नागरी म्हणजे ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही देताय त्याच्यामुळे त्याचा फायदा होतोच आहे ना, ते सवलत देऊ शकतात. राज्य सरकार का त्याच्यावर प्रेशर करत नाही? राज्य सरकार का सगळ्या स्वतःच्याच अंगावर घेत आहे? आणि त्याच्या पलीकडे महावितरणची वसुली चालूही आहे. त्याच्या पलीकडे जर राज्य सरकारला जर खरंच लोकांविषयी कळवळा असेल तर राज्य सरकारने महावितरणला सांगून अजून 5-10 हजार कोटी, त्यांचं म्हणे 4.5 कोटी रुपये लागणार आहेत वीज बिल जर माफ केलं तर. माझं म्हणे काढायला 5,000 कोटीचं कर्ज, फरक काय पडणार आहे? एवढं लाख कोटीचं कर्ज का 5,000 कोटी आणखी कशाला बीजेपीवरती नाव टाकतात, ह्याच्यावर तुम्ही ढकलता. अरे राज्य तुमचं आहे, तुम्ही निर्णय घ्या. नामदार, प्रश्न असा आहे की तुम्ही एसटीचा विषय काढला तर आता सरकारमधले काँग्रेसचे जे कॅबिनेट मंत्री ते म्हणतात की जसा रिलीफ पॅकेज एसटीला मिळतं तसं काँग्रेसच्या खात्यांना मिळत नाही, तर ह्या सरकारमध्ये समन्वय नाही किंवा मी सातत्याने सांगत आलोय कॅबिनेटची नोट तयार होती, परंतु दुर्दैवाने त्याचं क्रेडिट, त्याचं श्रेय काँग्रेसला जाईल. याकरता ही श्रेयवादाची लढाई होती. माझं म्हणणं आहे हे श्रेयवादाच्या लढ्यात आम्हाला जायचं नाही. हे श्रेय सगळं तुम्ही आघाडी सरकारने घ्यावं, पण लोकांना कुठेतरी त्यांनी सवलत दिली पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. पण काँग्रेसचे मंत्री म्हणतात की सरकारमध्ये आम्हालाच आमच्या खात्यांना रिलीफ पॅकेज मिळत नाही, तर सरकारमध्ये जे सगळं ठीक नाही असं थांबलात कशाला? वाट बघू नका ना, थांबलात कशाला? निघा बाहेर. मग तुम्हाला कोणी अडवलंय? थांबायची वाट कशाला बघताय? मग जर तुम्हाला मान सन्मान नसेल, कोण विचारत नसेल तर तिकडे कशाला तुम्ही थांबलात? मग विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यामध्ये बोलताना एक वक्तव्य केलं की मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने मनसेचा आम्ही विचार करू, त्यावरती काय प्रतिक्रिया?
अजूनपर्यंत विचार करायला खूप लोकांना वेळ घ्यावा लागेल. राजसाहेबांचा विचार करायला आता प्रवीण दरेकर फारच मोठा झाला असं मला वाटतंय. त्याच्यामुळे पाहू, पण माझे पक्षप्रमुख विचार करतील काय करायचं ते. नाही, पण ह्याला जोडून प्रश्न असा आहे की बावनकुळेंनी देखील तुमच्या या आंदोलनाला समर्थन दिलं आणि तसं त्यांचं थेट म्हणणं होतं की जे राज ठाकरे करतायत जनतेसाठी त्याला आमचं समर्थन आहे. मग माझं त्याच्या पलीकडे म्हणणं आहे, जर आमच्या सोबत तुमचा समविचारी जर तुम्ही असाल तर आम्ही जे काही पब्लिक राहता करणार आहोत, आंदोलन करणार आहोत, त्याच्यात तुम्ही लोक सहभागी व्हा. आम्हाला काय अडचण आहे, तुम्ही सहभागी व्हा. बोलता कशाला, सामील व्हा. मग जनतेसाठी सामील व्हा, आंदोलनात सामील व्हा. जनतेसाठीच समीकरणं जुळतील का महानगरपालिका निवडणूक? नाही, त्या तो विषय काय माझा नाही, हा विषय पक्षप्रमुखांचा आहे. आणि आतापर्यंत आमची भूमिका एकला चिलोरेचीच राहिलेली आहे. त्याच्यामुळे आता तरी सध्या आम्ही एकला चिलोरे या भूमिकेत आहोत. जे आंदोलन आपण करताय त्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं असं आपण थेट आणि स्पष्टपणे सांगितलं. महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा करदाता आहे, त्यांनी सहभागी व्हावं. त्याच्यात भाजप पण आला, त्याच्यात शिवसैनिक पण आले, काँग्रेसवाले पण आले, एनसीपी पण वाले आले, MIM वाले आले, सगळेच आले. सगळ्यांनी सहभागी व्हा. का त्यांच्या घरी बिलं नाही आलीत का? जे पीडित आहेत त्याचं मग त्याच्या घरी बिलं आलेली आहेत. ठीक आहे, चला. हिंदीमध्ये बोलणार राहू दे रे बाबा, हिंदीला पण चालणार आहे तू चालवून आली. नाही, हिंदीमध्ये जास्त विचार झालं निर्णय तोच सांगा. हा सर, तुम्हीच बोला काय निर्णय झाला, प्रश्न विचारू. हा सर, रोल. राज्य सरकार ने महाराष्ट्र के लोगों का विश्वासघात किया है. अप्रैल में जून ये 3 महीने में जो लोगों को वीज बढ़कर आई है उसके बारे में हम लोगों ने जो ऊर्जा मंत्री है नितिन राउत उनको हमारा शिष्टमंडल मिला था. असीम गुप्ता जी ऊर्जा सचिव है उनको शिष्टमंडल मिला था. उसके बाद BST के जनरल मॅनेजर है उनको शिष्टमंडल. या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी, मनसेनं राज्य सरकारला सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे. वीज बिल माफ करा अशी मनसेनं मागणी करत येत्या सोमवारपर्यंत हे अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे. जर राज्य सरकारनं मनसेची मागणी मान्य केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी आंदोलनं होतीलच. याखेरीज राज्यभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं होतील असा इशारा सुद्धा मनसेच्या वतीनं देण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर